SHG स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज या व्हिडिओमध्ये आपण महावाचन चळवळीसाठी कोणते फोटो अपलोड करावेत, ते कसे असावेत, फोटो अपलोड करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी व कोणते फोटो अपलोड करू नयेत या सर्वांबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर SHG स्मार्ट टीचिंग या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। महावाचन चळवळीचा मुख्य उद्देश काय हे आज आपण पाहणार आहोत। बऱ्याचदा आपण वाचन चळवळीचे फोटो अपलोड करत असताना शाळेत सर्व मुलांना गोलाकार बसवतो आणि त्यांचे वाचन करताना फोटो अपलोड करत असतो किंवा पाठ्यपुस्तकातील एखादा घटक मुलांनी वाचताना त्याचा व्हिडिओ आपण अपलोड करतो। मुलांनी पाठ्यपुस्तकात लिहिलेला एखादा घटक त्याचा फोटो आपण अपलोड करत असतो। पण पाठ्यपुस्तकाच्या या वाचनामुळे मुलांना वाचनाची सवय लागली, आवड लागली असे म्हणता येईल का? तर असे म्हणता येणार नाही, कारण या वाचन चळवळीचा मुख्य उद्देश मुलांना वाचनाची गोडी लावणे हा आहे। ही वाचनाची गोडी तेव्हाच लागेल जेव्हा मुले स्वतः शाळेच्या पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचतील आणि तेही कोणत्याही बंधनाशिवाय वाचतील, तेव्हाच मुलांना वाचनाची गोडी लागली असे म्हणता येईल। मग कोणती असतील ही इतर पुस्तकं? तर इयत्ता 3री ते 5वीसाठी आपण ईसापनीती, पंचतंत्राच्या गोष्टी, मुलांना वाचता येतील अशा छोट्या छोट्या बोधकथा, तसेच छान छान गोष्टींची पुस्तके असे अनेक पुस्तकं आपण 3री ते 4थीच्या मुलांना देऊ शकतो। आणि 5वी ते 10वीच्या वर्गातील मुलांसाठी आपण श्यामची आई, हॅरी पॉटरची छोटी छोटी पुस्तकं, करंदीकरांच्या कविता, तसेच पु ल देशपांडेंच्या छोट्या छोट्या गोष्टी अशी किंवा या व्यतिरिक्त इतर पुस्तके आपण मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून देऊ शकतो। आता पाहूयात महावाचन चळवळीत फोटो अपलोड करण्यापूर्वी आपल्याला काय तयारी करावी लागेल। मुले जी पुस्तकं वाचतील त्या पुस्तकांबद्दल त्यांना स्वतःचा अभिप्राय सुंदर अक्षरात लिहावा। या अभिप्रायात त्यांनी पुस्तकातील चित्रांबद्दल स्वतःचे मत लिहायचे आहे। पुस्तकाचं मलपृष्ठ, मुखपृष्ठ याबद्दल त्यांनी स्वतःचं मत सांगायचं आहे। याशिवाय अभिप्राय लेखन हे स्वच्छ व सुंदर अक्षरात असावे। पानावर स्वतःचे नाव, वर्ग, शाळेचे नाव, तालुका, जिल्हा स्पष्ट लिहिलेला असावा। याशिवाय अभिप्राय लेखन करताना वापरलेली भाषा, नीटनेटकेपणा याकडेही फोटो अपलोड करण्यापूर्वी लक्ष असणे आवश्यक आहे। मुलांच्या लेखनाचा आपण जो फोटो अपलोड करणार आहोत तो फोटो स्पष्ट दिसणारा असावा। प्रत्येक शाळेने किमान 3 फोटो या चळवळीमध्ये अपलोड करायचे आहेत। अपलोड केले जाणारे लेखन हे फक्त मराठीतच असायला हवे। लेखन हे मुलांच्या स्वहस्ताक्षरातच असावे, ते छापील नसावे। आता पाहूयात की लेखनाची शब्द मर्यादा किती असावी। गट अ साठी लेखनाची शब्द मर्यादा ही 50 ते 60 शब्द असावी। गट ब म्हणजेच 6वी ते 8वी साठी लेखनची शब्द मर्यादा 60 ते 100 शब्द असावी। तर गट क साठी ही शब्द मर्यादा 100 ते 150 शब्द असावी। आता पाहूयात या वाचन चळवळीमध्ये आपण कोणते फोटो अपलोड करू नयेत। या वाचन चळवळीमध्ये आपण मुले शाळेत गोल करून वाचत आहेत, शाळेतील पाठ्यपुस्तक वाचत आहेत
किंवा पाठ्यपुस्तकातील मजकुराचं वाचन करत आहेत, पाठ्यपुस्तकातील एखादा उतारा लिहित आहेत, अशा प्रकारचे फोटो आपण अपलोड करू नयेत. योग्य प्रकारे फोटो अपलोड केल्यास आपल्या शाळेतील मुलं नक्कीच या वाचन चळवळीमध्ये चांगला प्रतिसाद नोंदवतील, हे नक्की. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.